संदर्भात कुठलीच माहिती नव्हती। ट्रस्टच्या बैठकीत फक्त विकास कामं आणि संस्थांच्या कामावर चर्चा व्हायची। धार्मिक कार्यासाठी आम्ही संस्थांशी जोडले गेलो होतो। वैयक्तिक कारणास्तव आपण विश्वस्त पदाचा राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया शिवनिका संस्थांचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे यांनी दिलेली आहे। पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं तर सहकार्य करू असंही त्यांनी म्हटलंय। आम्हाला एवढं काही जास्त सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी मंदिरामध्ये मात्र एक चांगलं त्यांचं एक चांगलं प्रबोधन सांगायचे एवढं सांगते। बाकी या प्रकारांबद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही। माझ्या जमिनी शासनाने चेक कराव्यात। माझ्याकडे एक माझे काही उतारे वगैरे नाही आहे, काही नाही आहे आणि कुठे काही सहभागी होण्याचा काही संबंधच येत नाही आणि मी 7 वर्षापासून नसल्यामुळे तर काही मध्ये काळ झालं ते आपल्याला काही माहिती नाही। एसआयटीने जर समजा तुम्हाला बोलवलं चौकशीसाठी तर तुम्ही जाणार? नक्कीच सहकार्य करणार। हो। बोंधू खरातच्या संपर्कात सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी असल्याचा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलाय। याच लोकप्रतिनिधीने निवडणूक झाल्यानंतर नाशिकच्या अंबड परिसरात ठेवणारे मतदान यंत्र सुरक्षित राहावं याकरता खासगी सुरक्षा रक्षक नेमून जादूटोणा केल्याचा संशय अनिसने व्यक्त केलाय। बोंधूबाबा खरात 1999 पासून या लोकप्रतिनिधीचं काम करत असल्याचा आरोपही अनिसने केलाय। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली। नाशिक येथील एक लोकप्रतिनिधी बोंधू कॅप्टन खरातच्या संपर्कात होते।